हाय हॅलो, कसे आहात? ही रात्रीची क्लिप आहे. बाप्पाची मस्त आरती वगैरे करून घेतली. चतुर्थी होती. बाप्पांना मोदक वगैरे दाखवले. खूप असं मनाला प्रसन्न आणि शांत वाटत होतं. नंतर जेवण वगैरे केलं मी आणि रात्रीच इडलीचं बॅटर भिजत घातलं. त्यामध्ये थोडंसं बेकिंग सोडा ॲड केला आणि बॅटर झाकून ठेवलं. नंतर सकाळी 1 वाटी पोहे भिजत घातले मी आणि ते पोहे छान भिजले. त्यानंतर मिक्सरला फिरवून मग मी त्या इडलीच्या बॅटरमध्ये मिक्स करते. त्याने इडली खूप छान सॉफ्ट होते. आणि सकाळी सकाळी अवतार माझा असा काय असतो, डोळे एकदम सुजून गेलेले, पण तिचा टिफिन बनवायचा असतो नुरवीचा, त्यामुळे मला लवकर उठावंच लागतं. तर मग इथे मी शेंगदाण्याची चटणी बनवत होते. एकदम इन्स्टंट चटणी आहे. तुम्ही म्हणजे टिफिनसाठी किंवा जर तुम्हाला झटपट बनवायची असेल तर ही खूप पटकन बनते. शेंगदाणे छान भाजून घ्यायचे, त्यावरचं पूर्ण असं वरचं कवर काढून टाकायचं, पूर्ण व्हाईट करायचे. त्यानंतर मग तुम्ही मिक्सरमध्ये हिरवी मिरची, जिरं आणि शेंगदाणे थोडंसं कोमट पाणी करून टाका आणि छान फिरून घ्या. इथं मी पोहे पण ॲड करते इडलीच्या बॅटरमध्ये. पोह्यानं खूप छान इडली होते, एकदम मऊ आणि जाळीदार छान होते. एकदा नक्की ट्राय करा पोहे टाकून. इथं मी चटणी वगैरे तयार करून घेतली. एकदम फास्ट बनणारी चटणी आहे. एकदम तेल जिरेची तडका दिला तरी खूप छान लागते. आपली इडली इथं मस्त तयार आहे, हलकी आणि जाळीदार. बघू शकता तुम्ही, अशी थोडीसुद्धा खाली चिटकली पण नाही. खूप छान इडली बनली होती आणि मस्त मी इडली एन्जॉय केली. त्यानंतर मग फ्रेश वगैरे झाले, देवपूजा वगैरे करून घेतली आणि निवांत सगळे कामं वगैरे उरकून आज बसले मस्त. आणि इथं आरवीचं आमचं चालू होतं पसारा काढणं, हे ते सामान ती काढतच असते. नुरवी शाळेतून आली का मग दोघीचा खूप जास्त गोंधळ चालू असतो. नंतर नुरवीला आणायला खाली गेले तर सगळीकडं नुसता असा चिखल चिखल झालेला आहे सगळा. आणि ही बघा माझी माकड टोपी घातलेलं पिल्लू कसं दिसतंय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. बाय.